सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये श्रीयुत दा के पांडे यांनी लिहिलेली आठवण याचा भाग पहिला. एक पोपट एक सारिका, तुटले नाते फिटली शंका. 15 ऑगस्ट 1968 रात्रीच्या 8चा सुमार. नुकताच पुणे ते रत्नागिरी आणि तिथून पावसचा प्रवास आटोपून श्रांत देहानं परंतु औत्सुक्यपूर्ण मनानं श्रीयुत देसाईंच्या अंगणात प्रवेश केला. तोच निरोप आला. स्वामींनी आत बोलावले. अंगावर प्रवासाचे धुळीने माखलेले कपडे तसेच होते. किमान पाय धुवून तरी आत जावं असं वाटत होतं. परंतु तसंच या असं सांगण्यात आलं आणि आम्ही आत शिरलो. शिरताना मनात अनंत विचारांची गर्दी उसळली होती. साधू संतांची दर्शनं जशी वाङ्मयातून घडतात तशी प्रत्यक्षात कुठे सापडत नाहीत म्हणून मन विषण्ण होतं. अध्यात्माचा डामडौल, गाजावाजा, बहिरंगी देखावा आणि थाटमाट सर्वत्र आढळून येतो. मीही त्याचा पुरेपूर अनुभव घेतलाय. काही ठिकाणी अंतरंगातही शिरलो होतो. क्वचित थोडेसे बरे असेही आढळले, परंतु एकूण सर्वसाधारणपणे जे दिसून आलं ते ओंगळच. विशुद्ध अध्यात्मापासून फार दूर. वरपांगी प्रेमळपणा, पण खऱ्या प्रेमापासून अनंत योजनं दूर. लाभापासून प्रीत करणारी खरी कळवळ्याची जात ही केवळ तुकारामांच्या कल्पनेतच आहे असंही वाटू लागलं होतं. धगधगीत वैराग्याशिवाय ईश्वर दर्शन नाही हे सर्वश्रुत आहे. पण असं अनासक्त जीवन जगणारा विरागी पुरुष आढळातच येईनासा झाला. एखादा तरी तुकाराम, ज्ञानेश्वर, रामतीर्थ, रामकृष्ण, रमण महर्षी आपल्याला कधीच मिळणार नाही का असं वाटून मन उद्विग्न झालं होतं. चहूकडे जणू काय अंधार होता. पण जगात सत्य आहे ना आणि मला ते मिळणारच या विश्वासानं वाटचाल जरूर करीत होतो. पावसचा अनुभव घ्यायचा होता. जुन्याच अनुभवांची पुनरुक्ती होणार की प्रकाश गवसणार. प्रकाश देखील मिणमिणत्या दिव्याचा असेल की लख्ख झोतानं डोळे दिपवून टाकणारा असेल. अशा विविध आंदोलनांनी मन खाली वर होत होतं आणि अशाच अवस्थेत आम्ही आत शिरलो. जे दिसलं ते केवळ अद्भुत होतं. एकदम शांत. आजवर कधीच अशी शांती मनाला लाभली नव्हती. क्षणार्धात मनातील सर्व आंदोलनं स्तब्ध झाली. डोळ्यांच्या द्वारे कुणीतरी आपल्या हृदयात प्रवेश केला आहे आणि तिथं आजवर विद्यमान असलेल्या सर्व प्रकारच्या दाहकतेवर अत्यंत शीतल सुगंधी जलसिंचन होत आहे असं आतून वाटायला लागलं. काहीतरी अत्यंत मृदू, प्रेमळ आणि सुखपूर्ण अशी संवेदना तरळून गेली आणि तेवढ्यात कानावर उद्गार आले, तुम्ही पांडे, तुम्ही गांधी, तुम्ही काणे. आम्ही तिघे होतो. प्रत्येकाकडे अंगुली निर्देश, अगदी अचूक उच्चारलेलं नाव,
क्षणभर पुन्हा गांगरलो. कारण जणू काय त्यात ओळख होती, पूर्वपरिचय होता. व्यक्तीची माहिती करून घेण्याची प्रश्नार्थक मुद्रा त्यात नसून अंतर्बाह्य अशा सखोल ओळखीची अभिव्यक्ती होती. आत्ताच आलो, प्रथमच भेटलो अशा प्रकारच्या केवळ लोकाचाराच्या कल्पना खऱ्या असूनही एकदम फिक्या आणि निरर्थक वाटू लागल्या. सत्य, ज्ञान, अगम्य अशा पद्धतीनं आपल्या बाहूत मला ओढीत आहे असं वाटू लागलं. श्रांत देह अध्यात्माच्या विशाल आवारात निर्भयतेनं विसावा घेत आहे असं दर्शन घडलं. पुढल्या 2 दिवसात आणि पुढे अनेकदा शंकानिरसन, तत्त्वज्ञान विवरण, उपासना आणि त्यातील बारकावे ह्या सर्वच बाबतीत पूर्ण समाधान पदरात पडलं आणि एका निगूढ आणि रम्य अशा आनंदाचा अनेकदा अनुभव आला. योगमार्गावरील नादप्रकाशादी पहारेकरांचीही ओळख झाली. सोहम विविध अंगांनी, विविध तऱ्हांनी सुखवू लागलं. जीवनातील बद्धता आता बद्धता न वाटता मुक्तता वाटू लागली. कुठलेही पाश हे पाश न राहता सुमनमाला झाल्या आणि समग्र सृष्टी ही बंधनात्मक महाशक्ती ह्या स्वरूपाची न राहता आत्म्याचा प्रेमपूर्ण विलास म्हणून कार्य करू लागली. कधी कधी तर असं जाणवू लागलं की विश्वातील नाना प्रकारची सुखदुःख हा आपल्याच आत्मिक अनुभूतीचा बहुरंग असा प्रत्यय आहे. स्वामींनी एकदा असा दृष्टांत दिला. समोर एक कागद ठेवला, त्यावर पोपटाचं आणि मैनेचं अशी 2 रंगीत चित्र होती आणि खाली लिहिलं होतं, एक पोपट एक सारिका, तुटले नाते फिटली शंका. स्वामी म्हणाले, वाच. मी वाचू लागलो. वाचत असतानाच विलक्षण अनुभव येऊ लागले. उत्तुंग उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, गडगडाटासह आकाशातून वेगानं झेपावणाऱ्या जलधारा, आसमंत दरवळून टाकणाऱ्या अनेकविध रंगांच्या फुलांनी बहरलेल्या विस्तीर्ण बागा, धवल आच्छादनांनी वेष्टिलेले हिमपर्वत, शुद्ध पाण्यानं खळखळून वाहणाऱ्या विशाल नद्या, तसंच त्यांचं पावसाळ्यातील प्रलयंकारी स्वरूप, आत्यंतिक समृद्धीनं युक्त असं विलासी जीवन, तसंच दुःख आणि दारिद्र्यानं होरपळून गेलेले एकाकी संसार, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर भरभर येऊ लागलं. मी अनिमिष नेत्रांनी त्याकडं पाहू लागलो आणि पाहता पाहता मी त्यांच्याशी एकरूप होऊ लागलो. त्यातील उत्तुंगता, धवलता, विस्तीर्णता, सुगंध, शुद्धता, सुख, तसंच उग्रता, रौद्रता आणि दुःख हे स्वयमेव मीच आहे. ह्या सगळ्याचं माध्यम आणि त्यातून प्रवर्तित होणारा अनुभव सर्व काही मीच आहे. स्वामी माझ्याकडे पाहत होते, हसत होते. प्रकृती आणि पुरुष यांचं समावेशन अतिशय उत्कृष्ट रीतीनं अद्वैत अवस्थेत स्वामींनी मला प्रत्यक्ष दाखवून दिलं. चिद्विलासाचा विशाल वृक्ष अंतःकरणाच्या गाभाऱ्यात कायमचा दृढमूल करून ठेवला. आज इथेच थांबूया. या लेखाचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.